ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये, तुम्ही गणपती नंतर करा काम, म्हणजे पण मला काम सोपं मी पाहिजे. तुला सांग हा? मी अनंत चतुर्दशी नंतर बोलवते तुम्हाला. हा, या. काय झालं मावशी? कसलं काम काढलंय? तुझ्या रूमचं. माझ्या रूमचं कसलं काम? अगं मगापासून मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना. लिकेजचं काम काढलंय. पण लिकेजचं काम माझ्या रूम मध्ये? काय ग, तू कशी काय आलीस अचानक न कळवता? ते मी अहो तिला आठवण आली आपल्या सगळ्यांची म्हणून आली आहे. हो ना प्रिया? चला, नाही ऍक्च्युली मला रूम मध्ये जरा लिकेज साठी बंद ठेवली ती रूम. तुझं काही महत्वाचं काम होतं का रूम मध्ये तुझ्या? नाही महत्वाचं असं नाही, पण ते चला मग चहा घेऊया. सुहास, अरे अरे इकडे काय करतोयस तू? मी अख्खं घर शोधून आले तुम्हाला. आणि प्रिया कुठे आहे? प्रिया, एक मिनिट, तू कोणाला भेटायला आलीस? तू तुझ्या भाच्याला भेटायला आलीस का सुनेला? मी माझ्या सुनेला भेटायला आले आणि भाच्याला सुद्धा. मग तुला आत्ता सून भेटणार नाही, फक्त भाच्याला भेटावं लागेल. का? कुठे गेली प्रिया? कोल्हापूरला. कोल्हापूरला? अरे आता आता तर लग्न झालं ना तुमचं. एकत्र राहायचं सोडून कोल्हापूरला कुठे गेली ती? माऊ, तसं काही झालेलं नाहीये आमच्यात. माऊ, अगं प्रियाचं काहीतरी सामान तिथे राहिलं होतं, तर ते आणण्यासाठी म्हणून ती गेली कोल्हापूरला. आणि एकटी गेली? काय आहे सुहास? अरे प्रवासात तिला सोबत करायची ना. आता हे पण मी सांगायला हवं का तुला? ए माऊ, तू बारीक सारीक गोष्टीत माझ्यावर चिडणार आहेस का? नाही रे, चिडत नाहीये तुझ्यावर. मग काळजी वाटली म्हणून फक्त विचारलं. सुहास, एक विचारू? खरं खरं सांगशील? तुझ्याशी कधी खोटं बोललोय का मी? तुम्हा दोघांचं व्यवस्थित चाललंय ना? व्यवस्थित, अगदी व्यवस्थित चाललंय आमचं. खरं सांगू का माऊ, आयुष्य एकदम बदलल्यासारखं वाटतंय. एवढं सुंदर, एवढं मस्त कधीच वाटलं नव्हतं मला यापूर्वी. माऊ, खरं सांगू का माऊ, तू आता जगातल्या सगळ्यात सुखी माणसासमोर उभी आहेस. खरंच. तू आनंदी आहेस ना? एकदम. खूप छान वाटलं ऐकून. माऊ, तू आलीस तर चला एक कॉफी पिऊया आपण. तू करून देणार आहेस? तूच करायला पाहिजेस ना. चल. मगाचपासून अशीच बघत बसलीस. काही बोलणार आहेस की नाही? काय बोलू? आता मी तुला नवीन विषय देऊ का बोलायला? बरं चल, मीच सुरुवात करते. मला सगळ्यात आधी सांग, कशी आहेस तू? 2 दिवसापूर्वी तुझी पाठवणी केली आहे प्रिया. 2 दिवसात असा काय फरक पडणार आहे माझ्यात? मी मस्त आहे, मजेत. तुझं सांग, तू कशी आहेस? मी पण एकदम मजेत. आणि सुहासचा? सुहास पण एकदम मस्त मजेत आहे. अगं पूर्ण ऐकून तरी घे. मी असं म्हणत होते की मला वाटलं की सुहासराव आणि तू एकदम गणपतीलाच याल. गणपतीला तर येऊच. म्हणजे जर सत्यजितनी बोलवलं तर. म्हणजे तू आज जाऊन परत गणपतीला येणार?
हो. का ग? मावशी, माझं इथे येणं तुला आवडलेलं दिसत नाही. प्रिया, माझ्या आवडण्या न आवडण्याचा मुद्दाच नाहीये. कसं आहे ना, माहेरवाशणीनी माहेरवाशणीसारखं यावं. तिच्या येण्याची ओढ लागायला हवी. आता ती रोज रोज येत राहिली तर कसलं माहेर आणि कसलं सासर, नाही का? सॉरी, मला माहित नव्हतं मी इतकी नकोशी झाले तुला. हे बघ, तू चुकीचे अर्थ काढून गैरसमज करून घेऊ नकोस. इथं तू कोणालाही नकोशी नाहीयेस, पण हवी हवीशी वाटावीस इतकी तू लांबही गेली नाहीयेस. तुला कळतंय का मी काय म्हणतेय ते? सॉरी, मी चुकीचा समज करून घेत होते. पण मावशी, मला कळतंय तुला काय सांगायचंय ते. सॉरी म्हणू नकोस. हे घर तुझंच आहे. पण आता ते तिथलं पुण्याचं सुहासरावांचं घर तुझ्या हक्काचं आहे ह्याचं भान असू दे. तुझ्या वागण्यातून बोलण्यातून जसे राधिकाचे संस्कार दिसतील तसेच माझे संस्कार दिसतील हे लक्षात ठेव. प्रिया, चहा घे. हे मंजिरी, मला नको चहा. काय? अगं चहा. अगं विसरलीस का? आज उपास आहे माझा. अगं पण चहा चालतो. नाही, नको, खरंच नको. बरं चल, मी निघते. अंधार पडायच्या आत घरी पोचायला हवं. अगं थांब ना प्रिया, आजही गणपतीचेच दिवस आहेत. नाही, खरंच नको, मी निघते. चल. अच्छा, सुहास रावांशिवाय करमत नाहीये का? असं असेल तर सांग. तसं काही नाहीये ग बाई. बरं चल, मी निघते. अगं पुन्हा तेच. आई हो, तुम्ही तरी सांगा ना प्रियाला. मंजिरी, जाऊ देत तिला. आधीच खूप उशीर झालाय. तिला तिच्या घरी जायचंय. येते. चल, बाय. अहो, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही तरी सांगा ना प्रियाला थांबायला. आपल्या सगळ्यांनाच भेटायला आलीये, पण आता निघायची घाई करते. मंजिरी, अगं किती आग्रह करशील. तिला उशीर होतोय जायला. लांबचा प्रवास आहे ना. जाऊ दे तिला. हो बरं, मी कुंकू आणते. ठीक आहे. मावशी, नमस्कार करते. सौभाग्यवती. प्रिया, येते. सांभाळून जा आणि पोचल्यावर फोन कर. सुहासरावांना मी विचारले म्हणून सांग. नक्की. बरं आई, मी तिला सोडून येते. हे चल.
खूप बरं वाटलं तू आलीस. पण तू राहायला हवं होतंस आणखी. मी सांगितलं असतं ना सुहासला फोन करून. येईन मी परत. पण पुढच्या वेळी येशील तर चांगली 4-8 दिवसांसाठी ये. नक्की. मंजिरी, मला माहितीये मी हे पुन्हा पुन्हा सांगते, पण तो पेनड्राईव्ह चेक करशील का प्लीज? हो य. बघ, नुसतं हो म्हणू नकोस, नक्की कर. मला माहिती नाही, मला उगीच भीती वाटते. प्रिया अगं प्लीज, भीती वगैरे शब्द आता तुझ्या तोंडून अजिबात काढू नकोस बरं. मी बघेन आणि बघितला की पहिले तुला फोन करून कळवेन. ठीक आहे? चालेल. चल मी निघते, मला उशीर होतो. बर. काळजी घे. हो, बाय. नीट जा. गेली का प्रिया? हो. काय हो, तुम्ही धड बोललात सुद्धा नाही तिच्याशी. काय बोलणार? म्हणजे अहो, आता हे सुद्धा मीच सांगायचं तुम्हाला. सुहास बद्दल विचारलं असतं, बरं वाटलं असतं ना तिला. या फॉर्मॅलिटीज करणं कंपल्सरी आहे का? आय मीन, वेगळं काय बोलणार हो तुम्ही तिच्याशी? तू आणि आई तिच्याशी सगळं बोललं असेलच की. अहो, तसं नाही, पण एक पद्धत असते. बरं, गणपतीची सगळी तयारी झाली असेल ना ऑफिस मधली? झाली. अहो, तुम्ही अजूनही रागावलात माझ्यावर. कोणी सांगितलं तुला? आता कोणी कशाला सांगायला पाहिजे? मला कळतंय ना तुमच्या वागण्या बोलण्यावरून. मंजिरी, मी तुला शेवटचं सांगतो, मी तुझ्यावर कुठल्याही गोष्टीसाठी रागवू शकत नाही. हा, मी थोडा हर्ट झालो होतो. दॅट्स ओके. आय एम सॉरी. झाली, चूक झाली माझ्याकडून. आय एम रिअली सॉरी. तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे मला. बघा, नाही तू म्हणतेस आता, पण करावं लागेल. अर्थात, म्हणजे पुणेकर आहोत आम्ही. एकदा शब्द दिला की मग पाठी फिरत नाही. खरंच तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे मला. खरंच म्हणजे बाकी सगळी बडबड करून झाली, पण ज्या कामासाठी मी आले होते ते काम झालंच नाही शेवटी. आता मला असं गप्प बसून नाही चालणार. काही ना काहीतरी केलंच पाहिजे. अहो, काय पुणेकर? अशी शिक्षा मिळणार असेल तर रोज नवीन चूक करायला तयार आहे. सॉरी, मी नॉक करून यायला हवं होतं. सॉरी मंजिरी. अगं पण माझी गाडी बंद पडली म्हणून परत यावं लागलं. अचानक काय झालं तुझ्या गाडीला? अरे मला अहो, असं काय करताय तुम्ही? आता गाडी कशी बंद पडली तिला कसं कळणार आहे? ऑटोमोबाईल इंजिनियर आहे का ती? बघा ना प्लीज प्लीज. इट्स ओके. मी आलेच जरा. हो.
काय प्रॉब्लेम आहे? चालू आहे की गाडी? मला माहितीये तुला खरंच असं वाटतंय की गाडी बंद पडली म्हणून मी तुला इकडे बोलवलंय. सत्यजित एक मिनिट ऐकून घे माझं. मी पुन्हा कुठली अट घालायला इकडे बोलवलं नाहीये तुला. सत्यजित मला तुझी माफी मागायची. आतमध्ये मंजिरी समोर किंवा इतर कोणाही समोर मी माफी मागू शकले नसते म्हणून तुला इकडे बोलवलं. काल तू इतक्या आपुलकीने पुण्याला आला आणि सुहास तुझ्याशी ज्या प्रकारे बोलला, ज्या प्रकारे तुझा अपमान केला, मला नाही पटलं. त्याची बायको म्हणून त्याच्या वतीने मी तुझी माफी मागते. त्याची खरंच गरज नव्हती तुझी. मी ते सगळं विसरूनही गेलो. मला माहितीये तू हे तोंड देखलं बोलतोस कारण मी सत्यजित मुधोळकरला चांगलंच ओळखते. तो कधीच कुठलीही गोष्ट विसरत नाही. बाकी काही नाही. रात्री तू मला असा रडत फोन केलास. मला काळजी वाटली म्हणून मी दुसऱ्या दिवशी आलो. अजूनही तुला माझी काळजी वाटते हे कळल्यावर बरं वाटलं मला. नेमकं घडलं काय होतं त्या रात्री? काय होणार ते जे नॉर्मली नवरा बायको मध्ये होतं. सुहासच्या मनात आपल्याबद्दलचे जे समज आहेत ते एक ना एक दिवस तो. एक मिनिट, काय समज आहेत सुहासचे आपल्याबद्दल? हं? आणि बघ त्याच्या मनात जर काही चुकीचे समज असतील तर ते आपण बोलून दूर करायला हवेत. करता येतील. कसे दूर करता येतील? सत्यजित त्याच्या मनात जे समज आहेत ते पूर्णपणे चुकीचे तर नाही आहेत ना. बट एनिवे मला आता कळून चुकलंय. लग्न हे असंच असतं. कधी प्रेम कधी भांडणं चालूच असतं. आत्ताच नाही का आतमध्ये मी तुम्हा नवरा बायकोंचा रोमॅन्स पाहिला. पण तुम्हा दोघांची डिवोर्स पर्यंत पोहोचलेली कडाक्याची भांडणंही मी पाहिली. त्यामुळे तू काळजी करू नको. मला सवय होईल या सगळ्याची. तू नको काळजी करू. मी तुला पुन्हा फोन करून नाही त्रास देणार. सगळं सहन करीन एकटीने जसं मी आजपर्यंत करत आले तसंच पुढेही करत राहील. प्रिया, प्रिया शांत हो. हे बघ सुहास चांगला मुलगा. फक्त वेळ दे थोडासा. सगळे हे जे काही समज गैरसमज आहेत होतील तुझ. आणि हवं तर 1-2-4 दिवसांनी मी येऊन बोलतो त्याच्याशी. त्याची काही गरज नाही. तो पुन्हा तुझा अपमान करेल. मला नाही फरक पडत. पण मला पडतो. मला फरक पडतो. प्रिया प्लीज रडू नकोस प्लीज. चल मी तुला पुढपर्यंत सोडतो. नाही चल. नको. पुन्हा मला अर्ध्यावर सोडशील. मी जाते माझी.